सर कोण आहेत सर माहिती देणारे? पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून झाडे लावण्याचा उपक्रम आदई गावच्या डोंगरावर होत आहे. खूप उंच डोंगर आहे आणि पण पत्रकार तिकडे चालले आहेत. थांब मी दाखवतो थोडासा यांचं. सर आपण कुठून आलात? मी अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. ओके. मुंबईवरून आलात आणि आतापर्यंत आपण काय म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा सीड बॉल प्लांटेशन कार्यक्रम आहे. तर आतापर्यंत आपण 2 लाख 2.5 लाख सीड बॉल्स आपण प्लांट केले. आतापर्यंत कुठे म्हणजे आपल्या आदईमध्येच केले का इतर ठिकाणी? आदईमध्ये आज आपण 60,000 सीड बॉल्स प्लांट केले. बदलापूरला आज प्लांटेशन चालू आहे, तिकडे आपण 50,000 करतो आहोत. आणि शहापूरमध्ये आपण धसई वन क्षेत्र जे आहे तिकडे आपण 1,26,000 सीड बॉल्स मागच्या रविवारी प्लांट केले. म्हणजे तुमचा हे किती दिवसाचा उपक्रम आहे? हा 2 आठवड्याचा उपक्रम आहे. हा पावसाळ्याच्या अगोदर आमचा उपक्रम असतो की पावसाळ्याच्या अगोदर सीड बॉल्स आपले प्लांट झाले पाहिजेत. तर साधारण 1 महिन्यापासून आमची तयारी चालू असते. तर आपण ह्याच्यामध्ये बकुळ, करंज, कदम, कुसुम, पेरू, चिंच, जांभूळ या प्रकारच्या ज्या वनराई क्षेत्राच्या ज्या बिया आहेत त्या बियांचं आपण सीड बॉल्स बनवलेत. आणि ते वनक्षेत्र जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून रीतसर परमिशन घेऊन आपण तिकडे हे सीड बॉल्स प्लांट केले आहेत. हे प्लांट किती दिवसात उगवतात सर? हे जसं पावसाळा येईल तर तसे हे उगवतात आणि साधारणतः एक वर्षभरामध्ये तुम्हाला ह्याचं 80 ते 90% जे फॉरेस्ट ऑफिसरनी सांगितलं त्याचं तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. ओके. हे आपण बाबूळ आहे. बाकी पनवेल प्रेस क्लबच्या अंतर्गत हे बॅनर असं कर. पनवेल प्रेस संघर्षातून समृद्धीकडे पनवेल प्रेसचा माझं वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण आज दिनांक 8/6/25 रोजी आदईच्या डोंगरावर लावण्यात येत आहेत. 70 प्रकारचे झाडे, आंबे, फणस, चिकू असे वरच्या लेवलने डोंगरावर घेऊन जात आहेत.